महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियात काम करणाऱ्या, निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या सर्वच पत्रकारांना राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी. त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. सिंधुदुर्गातील आजी-माजी पत्रकारांच्या शिष्टमंडळानं केलेल्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय जाहीर केलाय. पत्रकार समाजासाठी निस्वार्थ सेवा सर्वस्व देत असतात. एखाद्या अपघाती जखमीला वाचवण्यासाठी परिणामी आपला जीवही धोक्यात घालत असतात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. या पत्रकाराला त्याची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर आपणास टोल माफी मिळावी या मागणीसाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यातील पत्रकारांना आजपासून टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. आमदार, खासदार, मंत्री, स्वातंत्र्य सैनिक यांच्याप्रमाणे पत्रकार देखील समाजासाठी झटत असतात. या भेटीवेळी प्रभू यांनी सिंधुदुर्गातील पत्रकारांची मागणी कशी रास्ताय हे गडकरींना पटवून दिल्यानंतर केवळ सिंधुदुर्गातील पत्रकारांनाच नव्हे तर राज्यातील सर्व पत्रकारांना टोल माफी करत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली व तसे आदेश काढण्याच्या सूचना सचिवांना दिल्या. त्याचप्रमाणे आपल्या या महामार्गावर जर कुणा पत्रकाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्याला 5 लाखाचा विमा देण्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली. तसेच ही सवलत फक्त अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच नव्हे तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, ज्ञानेश्वर शिंदे, मुंबई. एकच नजर, चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज.